त्यांना मला पुढे सांगायचं आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे. मग ती एखादी व्यक्ती असेल, एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल, ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळे जे आहेत वाट बघताय की तुम्ही काय निर्णय घेताय आणि कुठल्या रस्त्याने जातायत, कुणावर अन्याय करतायत, याची संपूर्ण अभ्यास जी आहे ती सगळी मंडळी करतायत आणि ती 80% आहे. त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे आहेत त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा. 20 तारखेला जरंगे मुंबईला जाणार त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतायत की 3 कोटी लोक मुंबईत येणार. कसं बघताय? आता मला सांगा, 54% ओबीसी, 20% दलित आदिवासी, 74%, 3% ब्राह्मण तर नक्की, 74%, 77%, मग जैन आहेत, शीख आहेत, अमुक आहेत, तमुक आहे, किती टक्के झाले? 80%. राहिले किती? 20%. आता जर 12 कोटी जर लोकसंख्या असेल तर 20% म्हणजे किती झाले? 2.5 कोटी. त्याच्यामध्ये अर्धे कुणबी आहेत की नाही, ते पण होते, म्हणजे किती झाले? आणि सगळे 1.25 कोटी लोक जे आहेत आपलं संपूर्ण काम धंदा रोजी रोटी सोडून मुंबईत येणार आहे. त्यांचं म्हणणं आहे त्याचं बघू, 3 कोटी येत आहेत का 3 लाख येत आहेत समजेल. 54% लोक या देशातले 63% लोक आहेत. त्याच्यामध्ये डोंबारी आहे, त्याच्यामध्ये रामोशी आहे, त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहे, अमुक आहे, मर्यादा आहे, बाजू आहे. त्यांना अजून घरं नाही मिळाली, त्यांच्या पोराला शाळेत शिक्षण अजून जाऊ शकत नाही. अशा सगळ्या अडचणीतून हा देश चाललाय. हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं, पण या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का? त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. सगळ्यांचा अधिकार आहे, शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे. देश सगळ्यांचा आहे, मालक सगळे आहेत. ठराविक लोक सगळ्यात जेव्हा फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही, अशाने देश पुढे नाही जाऊ शकत. मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास. सबका विकास नाही, तो रस्त्यावरचा आहे, झोपडपट्टीतला आहे, त्याला घरदार नाही, शिक्षणाचा पत्ता नाही, त्याचा सुद्धा विकास. त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे, नंतर बाकी त्यांचा विकास. कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोधही केला जातोय की जो मुंबईला कूच करण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्याला विरोध केला जातोय. कारण काही गोष्टी ज्या घडल्या, तुम्ही सांगितलं बीडमध्ये घडलं, बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या, त्या पुन्हा घडून नाहीत. आता काय ग्रह खातं आहे आणि ते जे आहेत ते सांभाळणारे लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील. परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत नाही, असंही नाही, हे लक्षात ठेवलं.